मित्रांनो नमस्कार. आजपासून कमीत कमी 20-25 वर्षापूर्वी जेव्हा सोशल मीडिया, मोबाईल वगैरे काही नव्हते आणि असे ग्रुप वगैरे नव्हते, तर मुलामुलींचे लग्न जमवण्याकरता मध्यस्थी असायचे की जे आपले घरोघरी जायचे, स्थळांविषयी माहिती गोळा करायचे आणि ती एकमेकांना पुरवायचे आणि मग ते पत्रिका द्यायचे किंवा ते घर बघून त्यांची एक प्रकारची गॅरंटीसुद्धा असायची किंवा मी घर बघितलेलं आहे, मुलगा चांगला आहे किंवा मुलगी चांगली आहे. त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या माणसाकडनं मिळत होतं. पण आता जसं सोशल मीडिया वाढलं, मोबाईल, व्हॉट्सॲपवर ग्रुप झाले, तेव्हापासून ह्या लोकांना हे लोक थोडे दुर्लक्षित झाले. पण मला काल एका कार्यक्रमामध्ये हे ठोंबरे म्हणून साहेब आहेत, सोलापूरचे आहेत आणि त्यांचा खूप 20 वर्षाचा अनुभव आहे. ते लोकांच्या घरोघरी जातात, सगळ्या लोकांची माहिती गोळा करतात आणि एकमेकांना पुरवतात. आजही ते खूप व्यस्त असतात आणि त्यांचे काही अनुभवाचे बोल त्यांनी काही सांगितलेत, तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू. खूपच म्हणजे मौल्यवान त्यांनी असं त्यांचे विचार मांडलेले आहेत, तर त्यांचे विचार एकदा बघून घेऊ. आपल्या घरात मॅच व्हायला 6 महिने काळ लागतोय. त्या 6 महिन्याच्या काळात तर तिच्याकडे हातनं चुका वगैरे होत असतात. त्या चुकाला आपण जरा एखादं मागं पुढं केलेलं टाकायचं आणि ते आपला मुलगा आहे म्हणून ती बाहेरील मुलगी येते. मग त्या मुलीला जर एकदा तुमचे सगळं ओळखून घेतले की ते तुमचं पान उतारा करायला चालू होते. नाही, मुलीला म्हणजे नीट वागवण्याकरता म्हणजे सासू सासऱ्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे कुठल्या पद्धतीने वागवली पाहिजे मुलगी की जेणेकरून संसार सुखी तिला शक्यतो तेवढा आहे ना, नवीन असल्यामुळं तिला त्या आपल्या घरात आल्यानंतर तिला एकदा दोनदा चुका होत असतात. चुकाविषयी मनुष्य नाही आहे, पण त्या चुकाला आपण एकदा दोनदा तिला समजून सांगण्याचं कर्तव्य आहे. आणि जर जाणून बुजून चूक करत असेल तर त्याला मग त्याला चूक म्हणत नाही. मग ती बाहेरची मुलगी आल्यामुळं आपण एकदा दोनदा एकदा जर ती मुलगी आपली घरातलं एकदा सासू सासऱ्याचं ओळखून घेतले सामान्य आणि मोबाईलमुळं घरात भाजी केली की तिकडं वाद जातं आईला. मग तिथनं आईसुद्धा समजून सांगत नाहीत आताच्या आया. उलटं तिला म्हणतात तू त्यांनी काय म्हणले, तू काय म्हणली, त्यांना बोलली नाही का, असं त्यांच्यावर खटके उडत जाते. आणि एकदा खटके उडले की घरातल्या अशांती शांतता जाते, सगळी बिघडून जाते. नाही म्हणजे मुलीच्या आईने जर संसारामध्ये म्हणजे इंटरफिअर नाही केला तर मुलीचा संसार सुखाचा होऊ शकतो. अगदी 100% होऊ शकतो. म्हणजे आई वडिलांनी वडिलांना तिला चांगलंच शिकवायला पाहिजे. नाही आणि इंटरफिअर पण नाही केलं पाहिजे, कुठल्या अशा मध्ये सल्ले नाही दिले पाहिजे. त्यांच्या संसारामध्ये तू बघ बाई सांभाळून घे, आम्ही काय तुला दिले तेव्हाच हे झालं.